नमस्कार. आज आपण एक वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. ज्या विषयाची चर्चा सहसा सर्वसामान्य लोक दररोज करत असतात. परंतु चॅनलवर किंवा वर्तमानपत्र याविषयी कधी चर्चा करत नाही. आपल्याला मोकळ्या मनाने परभणी वासी म्हणून परभणीच्या संदर्भात जे सर्वसामान्य लोकांच्या मनात आहे, ती गोष्ट आज आपल्याला बाहेर काढायची आहे. आणि त्या संदर्भात आपल्यासाठी जी माहिती देणार आहे, ज्यांना अखंड अनुभव आहे परभणी जिल्ह्याच्या संदर्भातला आणि त्यांची अख्खी पत्रकारिता परभणी जिल्ह्यामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत गेलेली आहे आणि खडा न खडा माहिती ज्यांना माहिती आहे, असे ज्येष्ठ पत्रकार आबा शिंदे आपल्या सोबत आहेत. आणि आज आपण त्यांना परभणी जिल्ह्या संदर्भात वेगवेगळ्या विषयावर, प्रामुख्याने परभणी जिल्ह्याच्या विकासासंदर्भात जे प्रत्येक माणसाला जाणून घेण्याची इच्छा आहे की का रखडला, त्याच्या मागचे कारण काय, तर त्याची माहिती घेणार आहोत आज. तर मी आबा शिंदे यांना विनंती करतो, परभणी जिल्ह्याच्या लोकांना एक माहिती द्यावी की नेमका अडसर काय आहे जिल्ह्याच्या विकासासाठी. धन्यवाद मुदीप सर. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या चॅनलवर चर्चेसाठी मला निमंत्रित केलं, याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुमची टीम, तुमचे दर्शक आणि व्यक्तिशः तुमचा आभारी आहे. गंमत अशी बघा की परभणी जिल्ह्याची निर्मिती ही 1853 झाली. ज्यावेळेस निजाम राजवट होती आणि या निजाम राजवटीमध्ये त्यावेळेस निजामच्या असेंब्लीमध्ये या परभणीच्या हिंगोलीचा संयुक्त जो जिल्हा होता, तिथे 8 आमदार होते. या 8 पैकी 5 आमदार हे ब्राह्मण समाजाचे होते. आणि म्हणून त्यावेळेसची जी प्रभावती नगरी या नगरीचं नाव होतं, त्याची संस्कृती, साहित्यिक ही चळवळ जोपासण्याचं काम त्यावेळच्या त्या आमच्या जिल्ह्याच्या नेतृत्वाने केले होते. कालांतरानं शेतकरी कामगार पक्षाचा उदय झाला. अण्णासाहेब गव्हाणे, शेषराव देशमुख यांच्या रूपानं हे नेतृत्व पुढे आलं आणि मग ही ब्राह्मणांची सत्ता थोडीशी मागे पडली आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आता इथून पुढे ब्राह्मणांची सत्ता परभणीवर येणे नाही आणि मग बहुजनासाठी अपोजिशन कडून बहुजनच असेल, यांच्यातच आता हे तुल्यबळ लढत होणार आहे. आणि म्हणून मग त्यावेळेस निंबाजीराव दुधगावकर, अंबादासराव वरपुडकर, सगो नखाते, भाऊराव गोरेगावकर, रावसाहेब जामकर हे यांना आयात करण्यात आलं. हे सगळे रेडीमेड नेते होते. आणि मग या जिल्ह्याचं नेतृत्व जेव्हा ह्या सगळ्या बहुजन समाजाकडे आलं, तिथून ह्या प्रभावतीची परभणी झाली. आणि जोपर्यंत गणेशराव दुधगावकरांकडे या जिल्ह्याचं नेतृत्व होतं, तोपर्यंत अण्णासाहेब गव्हाणे, विजय गव्हाणे, शेषरावभाऊ देशमुख यांच्या काळामध्ये राजकारणामध्ये भ्रष्टाचाराला थारा नव्हता आणि तीच परंपरा गणेशराव देशमुखांनी पुढे चालवली. भ्रष्टाचाराला वाव नको, आपल्यावर लॉट नको म्हणून त्यांची शिक्षण संस्था असताना त्यांनी कधी मेडिकल, इंजिनिअरिंग, BA, DED ह्या संस्था घेतल्या नाहीत, कारण ते सगळे आर्थिक पूर्ण आहे. 1985 गणेशराव दुधगावकरांनी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना गळ घालून रामप्रसाद बोर्डीकर यांना APMC मुंबईचं चेअरमन केलं. त्यावेळी शंकरराव चव्हाणांचा प्रखर विरोध होता, परंतु गणेशरावांनी त्यांचं वजन वापरलं आणि रामप्रसाद बोर्डीकरांना APMCचं चेअरमन केलं. तिथून राजकारणामध्ये अर्थकारणाचा प्रवेश झाला. 1985 आणि त्यापूर्वी 73 गणेशराव दुधगावकरांनी मराठवाड्याला मुख्यमंत्रीपद पाहिजे हे आंदोलन छेडलं, त्याचं नेतृत्व केलं. त्याचा राग म्हणून शरद पवार यांनी बोर्डीकर आणि वरपुडकर हे जे गणेशराव दुधगावकरांचे कार्यकर्ते होते, यांना बळ द्यायला सुरुवात केलं. वरपुडकर अपक्ष म्हणून निवडून आले आणि राजकारणामध्ये तिथून या परभणीची भणभणी होण्याची तिथे खडा पडला. पुढे असं झालं की शिवसेनेचा उदय झाला. त्यानंतर या जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर नेण्याची दृष्टी असणारा नेता, संपर्क प्रमुख म्हणून दिवाकर रावते इथे मिळाले. त्यांनी या ठिकाणी मनमाडचा ऑइल डेपो आणण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणच्या ऍग्रिकल्चर मालाचं निर्यात व्हावी म्हणून कार्गो विमानतळ आणण्याचा प्रयत्न केला. परंतु शिवसेनेतल्या बहुजनांच्या नेत्यासहित सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी दिवाकर रावतेला इथून हद्दपार केलं. तिथून परभणीचा विकास हद्दपार झाला.
आणि परभणी तुम्ही जे बोललात खूप महत्वाचा प्रश्न आहे की परभणीच्या सोबत निर्माण झालेले जिल्हे किंवा त्याच्यानंतर निर्माण झालेले जालना जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, हे एवढे पुढे निघून गेले, परभणी मागे का राहिली? याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे. 1995ला जेव्हा युतीचं सरकार आलं, पालकमंत्री जयप्रकाश मुंदडा या जिल्ह्याचे होते, सुरेश देशमुख हे नगराध्यक्ष होते आणि या शहराच्या नगराच्या विकासासाठी दुसऱ्या कुठल्या हेडमध्ये पैसा नव्हता. स्लम एरिया डेव्हलपमेंटसाठी फक्त फंड होते. म्हणून त्या निधीतून या जिल्ह्याला निधी देण्याचा प्रस्ताव पुढे आला. याच सावली वस्ती विश्रामगृहामध्ये ती बैठक चालू होती. त्यावेळेस मी मुंदडांना बोललो होतो, हे पाप तुम्ही करू नका. पण त्यांनी ऐकलं नाही. ते म्हटलं नाही, कुठल्या तरी पद्धतीनं निधी देता येईल आणि शहराचा विकास होईल. परंतु झालं असं की तो स्लम एरिया डेव्हलपमेंटचा निधी आणण्यासाठी या परभणी जिल्ह्याला, परभणी शहराला 75% स्लम दाखवण्यात आला. आजच्या तारखेला देखील शासन दरबारी ही परभणी 75% स्लम आहे आणि त्यामुळे या ठिकाणी कुठलेही कारखानदारी लावायला येत नाही. ते म्हणतात की ज्या ठिकाणी 75% स्लम आहे तिथे प्रोडक्शन होणार नाही, तिथे फक्त ताळेबंदी आणि संपच होऊ शकतो. आणि म्हणून आमच्या ह्या तरुण पिढीच्या समोर उपजीविकेसाठी दोनच साधनं राहिले, एक तर पाटपट्टी लावायची, नाहीतर ऑटो रिक्षा चालवायचं. आणि हे पाप हे घडलेलं आहे आणि त्याचे दुष्परिणाम आमच्या ह्या भावी पिढीला भोगावे लागत आहेत. त्याच्या पुढे जर आपण आलो तर मग असं झालं की साट्या लोट्याच्या राजकारणाला सुरुवात. म्हणजे पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सोबत, जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस आणि भाजप सोबत, मध्यवर्ती बँकेमध्ये अजून कोणी सोबत. म्हणजे ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत, जिल्हा परिषद, मध्यवर्ती बँक, मार्केट कमिटी, पंचायत समिती, इथे सगळेच जण सत्तेत गेले. मग कोणाच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलायचं कोणी? सगळे चोर चोर मावस भाऊ झाले आणि याचा फायदा प्रशासनानं उचलला. ही सगळी ब्युरोक्रेसी मुजोर झाली. त्यांना माहिती की 4 पुढारी सांभाळले की जनता किती ओरडली तरी काही होत. म्हणजे संधू सारखे कलेक्टर परभणीला जेव्हा त्याची नेमणूक झाली, नकाशात परभणी शोधत होते आणि मला परभणीला जायचं नाही म्हणत होते. ते संधू इथे आल्यानंतर 10 वर्ष इथे राहिले. जाताना परभणीमध्ये प्रॉपर्टी करून गेले. याच्यावर तुम्ही अंदाज आला. आणि मग हे सगळं प्रकार झाल्यानंतर याच्यामध्ये मग जनता ओरडू लागली. हे सगळे नेते भ्रष्ट आहेत, हे आमचे लोकप्रतिनिधी भ्रष्ट आहेत. आणि ते भ्रष्ट आहेत म्हणत असताना जनतेनं विचार करावा ना, तुम्ही जर पैसे घेऊन मतदान करणार असाल, तुम्ही जर आणखी कुठल्या प्रलोभनाला बळी पडून मतदान करणार असाल, जातीच्या नावावर मतदान करणार असाल, तर मग पहिले भ्रष्ट तर तुम्ही आहात. आणि जसं एखाद्या पोलीस स्टेशनचा अधिकारी ठाणेदार असतो, त्याला जेव्हा वाटतं की माझा हा सगळा एरिया, हा इथे कायदा आणि सुव्यवस्था राखली गेली पाहिजे, त्यासाठी तो काय करतो? सगळ्यात आधी त्या एरियातले जेवढे सराईत गुन्हेगार आहेत यांच्या विरुद्ध तडीपारीची कारवाई करतो. तेव्हा तिथे कायदा आणि सुव्यवस्था नाही. तसंच या परभणीच्या इथे जर तुम्हाला परभणीचं भलं करायचं असेल, ही भणभणीची परभणी करायची असेल, तर हे जेवढे सराईत भ्रष्टाचारी राजकारणी आहेत, यांना जोपर्यंत जनता या संसदीय राजकारणातून तडीपार करत नाही, तोपर्यंत परभणीकरांच्या नशिबी काही चांगल्या गोष्टी येऊ शकत नाही. आणि जर हे तुम्ही करणार नसाल, पुन्हा पुन्हा आमिषाला बळी करून त्याच लोकांना निवडून देणार असाल, तर मग तुमच्या नशिबी करंटे पण सटवायने दिलेलंच आहे. दोष सटवायला का बरं? तुम्ही जर आमिषाला बळी पडून मतदान करत असाल आणि त्याच भ्रष्टाचारी लोकांना निवडून देणार असाल, मला सांगा तुम्ही, अहो या जिल्ह्याला नागवं करण्याचं काम केलं शेजारच्या जिल्ह्यात. इथले सगळे प्रशासकीय कार्यालय इथून शिफ्ट झाले आणि हे शिफ्ट होत असताना आमचे लोकप्रतिनिधी मात्र त्या कॅनॉल मधला गाळ काढण्याचं गुत्त कोणाला मिळायचं त्याच्यासाठी एकमेकाविरुद्ध बाया उजळत. नुसत्या बायाच नाही, प्रसंगी पिस्तूल उगारलेले. हे त्या कॅनलच्या गाळ काढण्यामधून त्या गाळातून पैसे खाण्याच्या मागे लागले आणि शेजारच्या जिल्ह्यांनी आमचे सगळे कार्यालय पळून दिले. नागवं केलं तुम्हाला. आणि याची लाज वाटत नाही लोकप्रतिनिधीला. इथले लोकप्रतिनिधी स्वतःला कार्यसम्राट म्हणून घेतात. हे जेव्हा मी ऐकतो ना, माझं म्हणजे क्यू करायची वाटते मला या जनतेची आणि त्या लोकप्रतिनिधी.
सांगा तुम्ही आता, काय याच्यामध्ये काय चूक? महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार नाही. हे कर्मचारी मुंबईला जाऊन उपोषणाला बसले आणि आमच्या पगारीला पैसा द्या म्हणून आले. आज परिस्थिती अशी आहे, की कर्मचारी काम करत नाहीत. त्याच्यानंतर रस्त्याची डागडुजी म्हणजे कधी-कधी तर असं मनाला लाज वाटते, की आपण या शहरात राहतो. नळाला पाणी येण्यापूर्वी रस्त्यावर पाणी घेतो. सगळी पाईपलाईन गळती झालेली आहे. सगळीकडे पाणीच पाणी आहे. लोकं कोणाला नाही. आता निवडणूक आल्या, की इच्छुक नगरसेवक जे आहेत, तर ते थोडं फिरतात आणि त्याच्यानंतर 5 वर्ष तोंड दाखवत नाही. मुजीब सर, तुम्हाला मी सांगतो, डिस्ट्रीब्युशन लाईन आहे, त्या जलकुंभातलं पाणी नळातून येत नाही, पण त्याच जलकुंभावरून टँकर भरून ते पाणी तुमच्या घरी येतं. आणि तुमचे लोकप्रतिनिधी या स्थानिक स्वराज्य संस्थेमधले फोटो काढून सांगतात की मी टँकरनं पाणी दिलं. अरे तुझ्या माझ्याकडे लाज नाही वाटत? ते टाकीतलं पाणी नळातून येत नाही आणि तू टँकरनं आणून दिलं तर मोठेपणा मिळवतो. आणि गंमत अशी बघा, तुम्हाला सांगतो की कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था जी असते, ही स्थानिक स्वराज्य संस्था ही तिच्या स्वतःच्या उत्पन्नावर चालत असते. उत्पन्नाचे स्रोत वाढवायला लागतात. तुम्हाला जर एखादी अडचण आहे, अडचणीच्या वेळेस तुम्ही कोणाकडून, नातेवाईकाकडून कर्ज घेऊन ती अडचण भागवू शकता. परंतु तुमचा घर संसार चालवायसाठी लोकांकडून पैसे उसने घेऊन कधी होत नाही. तीच अवस्था या महानगरपालिकेची आहे. मी जसं सांगितलं की इथे उत्पन्नाचे स्रोतच नाही. तिथला इंडस्ट्रियल एरिया ग्रो होऊ शकत नाही. इथे येऊ घातलेला ऑइल डेपो हाकलून लावला. इथे येणारं कार्गो विमानतळ इथून उत्तर प्रदेशमध्ये गेलं. मग ह्या लोकप्रतिनिधींना ती दृष्टीच नाहीये. अहो, या जिल्ह्याला काही कमी परंपरा आहे का? विजय गव्हाणे जे आमदार, विधानसभेचे सदस्य होते, आजही त्यांच्या विधान भवनातल्या भाषणाचे पुस्तकं त्या विधान भवनाच्या लायब्ररीमध्ये नवीन आमदार जाऊन अभ्यास करतात. इतका प्रचंड त्या माणसाला व्हिजन होतं. आणि हा जिल्ह्याला आंदोलनाची भूमी म्हणून याला जे तर पार्श्वभूमी आहे. हे विद्यापीठ, कृषी विद्यापीठ इथे आम्ही आंदोलनातून आणलेलं आहे. युक्रांत माध्यमातून हे सगळे कार्यकर्ते घडलेले आहेत. सुरेश वरपुडकर काय असतील, विजय गव्हाणे काय असतील, प्रताप बांगर काय असतील. परंतु आता आंदोलन हे फोटो काढण्यापुरते राहिले. पत्रकारांनी आले, फोटो काढले की आंदोलन संपलं. आणि कैसा होगा है मुजीबभाई, ये पूरे प्रशासन और लोकप्रतिनिधी सब चोर चोर मावस भाऊ सगळे मिळून जनतेला खाऊ. जोपर्यंत जनता शून्य होणार नाही, आणि मी जसं म्हटलं की या भ्रष्टाचारी सराईत राजकारण्यांना या संसदीय राजकारणातून हद्दपार करणार नाही, तडीपार करणार, नवीन लोकांना, प्रामाणिक लोकांना संधी देणार नाही, तोपर्यंत या परभणीचं भाग्य बदलू शकत नाही. त्यांनी पत्रकारांपाशी ही खंत बोलून दाखवली. मला म्हणायचे, पत्रकारांची भूमिका ही विसल ब्लोअरची भूमिका आहे. जागते रहो बोलणे की हमारी भूमिका आहे. कोणता पत्रकार किंवा कुठली वृत्तवाहिनी, कुठलं वृत्तपत्र या विसल ब्लोअरच्या भूमिकेला जागलं? कोणीतरी जागलं का? अरे ते होऊन गेले पत्रकार इथे. या परभणी मधलं सेक्स स्कॅन्डल त्यानं उघडकीस आणलं होतं. ती विसल ब्लोअरची भूमिका सगळी विसरून गेली. आणि या भूमीला जे मी सांगितलं तुम्हाला की आंदोलनाची भूमी म्हणून होती, तो इतिहास आहे, ते वर्तमानात कुठेच दिसत नाही. ते संघर्षशील लोक आहेत, ते लोक इथून बाहेर निघून गेले. आणि जे लोक आहेत त्यांना नाईलाजानं सहन केल्याशिवाय काही पर्याय नाही. परंतु त्यांना हे माहीत नाही की तुमच्याकडे हे जे बोट दिलेलं आहे ना, हे बोट ते मशीन दाबण्यासाठी आहे. आणि ते दाबत असताना बटन त्या मशीनचं, डोक्याचा वापर करा. त्या डोक्यानं ह्या बोटाला आदेश द्या. हे त्या बोटाला डोक्यानं आदेश देत नाहीत ना. ही तर खरी खंत आहे. ज्या दिवशी हे घडेल ना, हे सगळे चोट्टे यांना पडता होईल, थोडी होईल. आता तुमच्या अनुभवामुळे तुमचा एवढा जो उदंड अनुभव आहे, त्या अनुभवाच्या बळावर तुम्ही असं काय सांगू शकताय, की जी क्रांतीची ठिणगी पडेल, विकासाच्या क्रांतीची, त्याच्यासाठी नेमकं कसं वातावरण तयार होऊ शकते आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल? बदल व्हायला काय लागतो? अहो मला सांगा, एवढी इंदिरा गांधींची सत्ता होती, कोणीच म्हणत होतं इंदिरा गांधी कोणी हरू शकत नाही. इंदिरा गांधीची सत्ता गेली. अहो 150 वर्ष इंग्रजांना राज्य केलं, त्यांना पळून जावं लागलं. हे कोण आहेत छोटे? हे सगळे उलटे चोर आहेत. अहो हे
काय चोऱ्या दोन प्रकारच्या असतात. एक भुरटी चोरी आणि एक जबरी चोरी. जबरी चोरी जे होते ना, ते आदल्या दिवशी सांगतात मी तुझ्या घरी चोरी करणार, त्याच्यामध्ये दम असते. आणि जे भुरटे चोर असं पाया पडला की पळून जातो. दाबान बटन एकदा, या प्रामाणिक लोकांच्या सन्मान नावासमोरचं बटन दाबा, ही भुरटे चोरी पळून जाते. फार सोपी गोष्ट आहे, पण ती अवघड करून ठेवली हो. म्हणजे या पैशावाल्यांनी निवडणुका लढवणं हे खर्चिक आहे. नगर परिषद महापालिकेची निवडणूक, वार्ड मेंबरची निवडणूक लढवायला कमीत कमी 50 लाख रुपये लागतात. आमची निवडणूक लढवायला इतके कोटी लागतात, तमक्याला तितके कोटी असं म्हणून प्रामाणिक लोकांना तिकडे येऊच दिलं नाही, विचारच करू दिला नाही. पण पैशानं निवडणुका होत नाही हो. पैशानं जर निवडणुका जिंकता आल्या असत्या ना, तर अडाणीनं 544ला 546 खासदार निवडून आणले असते. तसं होत नसतंय. त्यामुळे जे लोक घरी बसून चर्चा करतात आणि सुधारलं पाहिजे म्हणतात, त्यांनी समोर आलं पाहिजे, निवडणुकीच्या रिंगणात उतरलं पाहिजे आणि त्यांच्या पाठीशी सर्वसामान्य जनतेने उभं राहिलं पाहिजे. हे भुरटे चोरी